ओके, हॅलो एव्हरीवन, नमस्कार मंडळी. तर वेलकम टू फिट फूडी ट्रॅव्हलर. आणि येस, ऑफकोर्स आपण लाईव्ह यायचं असं ठरवलं मी आज. 2000 सबस्क्रायबर्स आपले पूर्ण झाल्यानंतर आज फर्स्ट टाइमच मी लाईव्ह येतेय. सो आपण एक Q&A व्हिडिओ करायचा ठरवलं होतं. बट ॲज तुम्ही जर मिनी व्लॉग वगैरे बघितले असतील चॅनलवरचे तर तुम्हाला लक्षात आलं असेल की आर्याचा बर्थडे होता. आय वॉज सो बिझी, त्यात इतका पाऊस पडतोय. थाळीज ऑफ कोल्हापूरची जी सिरीज आहे आपली ती सुरूच आहे. आय होप लाइटिंग इज गुड. सो थाळीज ऑफ कोल्हापूरची जी सिरीज आहे, सॉरी, थाळीज ऑफ कोल्हापूरची जी सिरीज आहे आपली ती सुरूच आहे. त्यातला 3rd एपिसोड लवकरच येणार आहे. 2 एपिसोड ऑलरेडी लाईव्ह आहेत चॅनलवरती. तर बिफोर दॅट मी विचार केला की लाईव्ह करावं आपण, आणि काही छोट्या-मोठ्या अनाउन्समेंट्स मला तुमच्याबरोबर शेअर करायच्या होत्या, त्या कराव्यात. आणि प्लस काही Q&A वगैरे जे मला नेहमी येत असतात ते पण मी तुमच्याबरोबर करणार. इन्स्टेड ऑफ मेकिंग अ डिफरंट व्हिडिओ मी विचार केला की का नाही आपण डिरेक्टली लाईव्ह जाऊन तुमच्याशी गप्पा मारा. सो ॲक्चुअली आय एम वेटिंग टू जॉइन मोर पीपल. सो लेट्स सी. बट नंतर खूप जण व्हिडिओ बघत असतात. सो बिफोर दॅट म्हणजे भरपूर जण जॉईन करायच्या आधीच, कारण की सध्या गणपती वगैरे लोक आरतीमध्ये बिझी असतील. आय कॅन अंडरस्टँड दॅट. सो या नंतर मला लक्षात आलं की लोक आरती आणि या सगळ्या गोष्टींमध्ये बिझी असतील. सो या, नो इश्यूज. नंतर तुम्ही नक्की बघाल. आय होप सो. आणि बघितलं तर व्हिडिओला लाईक करा आणि त्याचबरोबर चॅनलला शेअर करा मंडळी. खूप जण व्हिडिओज बघतायत, लाईव्ह जॉईन करतायत, बट सबस्क्राईब करत नाहीयेत. तर प्लीज डू सबस्क्राईब. मला असं लक्षात आलं की जवळपास 60 to 70% लोक चॅनलवरती येत आहेत, व्हिडिओज बघतायत, बट सबस्क्राईब नाही करत आहेत, लाईक नाही करत आहेत. तर तसं करू नका. त्या एका छोट्याशा लाईक आणि सबस्क्राईबने ते फुकट असतं आणि खूप छान मोटिवेशन मिळतं आणि त्याचा फायदाही सगळ्या युट्यूबर्सना होत असतो. सो या. सो पहिली गोष्ट तर होती की ज्या लोकांना YouTube चॅनल नवीन सुरू करायचं आहे, त्या लोकांसाठी काहीतरी सीरीज सुरू करावी असं माझ्या डोक्यामध्ये होतं. बट आपल्या फिट फूडीच्या निशमध्ये ते बसत नाहीये. या चॅनलवरती फक्त फूड आणि ट्रॅव्हल रिलेटेड जे व्हिडिओज असतात तेच येत असतात. सो YouTubeच्या बद्दल मला खूप जण, की जसं माझ्याच ओळखीतले खूप जण मला खूपदा खूप प्रश्न विचारत असतात की कसं सुरू करू, कुठून सुरू करू ते नाही समजत आहे. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो की निश आम्ही कसं निवडावं? ओके, तर मी थोडंसं सगळ्यात आधी 2000 सबस्क्रायबर्स पूर्ण झाल्याबद्दल तुम्हाला थँक यू म्हणलं. जेव्हा आम्ही फर्स्ट फूड ब्लॉग केला होता त्यावेळेला अजिबात हा विचार केला नव्हता की त्याला एवढे चांगले व्ह्यूज येतील आणि पुढे हेच कंटिन्यू करू आम्ही. सो आय वॉज लाइक येतील 10-15 व्ह्यूज वगैरे. बट विष्णूजी किरसोई जो पहिला फूड ब्लॉग होता तो खूप छान अमेझिंग व्हायरल झाला. 6,000 वगैरे त्याचे व्ह्यूज गेले विदिन फ्यू डेज. आणि खूप छान मला असं वाटतं, की त्याला रिस्पॉन्स मिळाला. सो तिथून पुढे खूप छान मोटिव्हेशन मिळालं आणि मग तेच जो आहे तो सब्जेक्ट आपण फूड आणि ट्रॅव्हल करायचं ठरवलं. तर असेच बऱ्याच प्रकारचे निश असतात. निश म्हणजेच हे टेक्निकल टर्म आहे YouTubeच्या टर्म्समध्ये. निश म्हणजेच विषय. तुम्ही कुठल्या विषयावरती व्हिडिओ बनवू शकता. तर सगळ्यात पहिल्यांदी महत्त्वाची गोष्ट आहे, की तुम्ही हे करू शकता, की लोकांना बघायला काय आवडतंय सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. एंटरटेनमेंट म्हणून YouTubeकडे जास्त बघतात किंवा एज्युकेशनल. सो जर तुम्ही एज्युकेशन फील्डमध्ये असाल, तर ज्या फील्डमध्ये तुम्ही आहात त्याचे तुम्ही काही व्हिडिओज बनवले तर ते लोकांना आवडतात. ऑफकोर्स फूड आणि ट्रॅव्हल तर आहेच. जर तुम्हाला फिरण्याची वगैरे आवड असेल, तर लोकांना ते बघायलाही आवडतं. लोकं त्यासाठी खास YouTubeवरती येतात. सो मला असं वाटतं, की ती पण खूप चांगली निश आहे. ते पण खूप चांगला सब्जेक्ट आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, मला पर्सनली असं वाटतं, की मुलांना कंटेंट बनवू नये. मुलांवरती व्हिडिओज बनवू नयेत. ऑल्दो मी खूप रेअरली माझ्या मुलींचे व्हिडिओ शेअर करत असते. सो मला असं वाटतं, की इट डिपेंड्स अपॉन युअर चॉईस. तर काही जण मुलांच्या रेसिपीज, हेल्दी रेसिपीज, फूड हा एक खूप मोठा विषय आणि हा विषय कंटिन्यू राहणार आहे. मग ते तुम्ही रेसिपीज बनवा, एनिथिंग. सो या. रेसिपीज वगैरे पण खूप चालतात. पण मला असं वाटतं, की जर नवनवीन प्रकारे ते बनवलं तर जास्त हे होतं. तर हा मला नेहमी प्रश्न येतो, की बाबा मी विषय काय निवडू आणि कुठल्या विषयांवरती व्हिडिओ बनवू? तर मला असं वाटतं, की जर तुम्ही छान कुक असाल, स्पेशली माझ्या ज्या काही मैत्रिणी आहेत, ज्या मला सतत विचारत असतात, तर त्या मैत्रिणींना मला असं सांगायला आवडेल, की तुम्हाला जर खूप चांगल्या रेसिपीज येत असेल, तर तुम्ही त्या शेअर करा लोकांबरोबर. लोकं नक्की आवडीने बघतात. मिनी व्लॉग्स किंवा शॉर्ट्सपासून स्टार्ट करू शकता. सध्या अटेन्शन स्पॅन जो आहे तो कमी झाला
झाला त्याच्यामुळे शॉर्ट व्हिडिओ जो आहे, तो लोकांना जास्त आवडतो आणि व्हिजिबिलिटी पण त्याने खूप जास्त चांगली मिळते. सो मला असं वाटतं, की तो एक विषय होऊ शकेल. तो सगळ्यात पहिल्यांदा मला क्वेशन येतो, की निश काय निवडू? सो त्याचं हे उत्तर होतं. बाय द वे काही प्रश्न जे मी Instagramवरती तुम्ही जर मला फॉलो केलं नसेल, तर आपले 2 पेज आहे. एक आहे फिट फूडीचं जे ऑफिशियल पेज आहे ते. आता रिसेंटली सुरू केले ते आणि दुसरं आहे द अपूर्व ऑफिशियल. तर ते दोन्ही पेजला तुम्ही फॉलो करू शकता. मी तिथे दोन्हीकडेही YouTubeबद्दल जर तुम्हाला काही क्वेशन असतील, तर मला विचारा असं मी टाकलं होतं. तर बऱ्याचशा लोकांनी जे काही प्रश्न विचारलेत ते मी थोडेफार शेअर करते तुमच्याबरोबर. सो त्यातलाच एक खूप कॉमन प्रश्न आहे, की हाऊ डू यू हँडल मदरहूड अँड कंटेंट क्रिएशन टुगेदर? आय कॅनॉट. मदरहूड आणि दुसऱ्या कुठल्याच गोष्टी बिकॉज मदरहूड हाच एक 24/7 ही करण्यासारखी गोष्ट आहे. सो मदरहूड आणि दुसरी काहीतरी गोष्ट करणं हे ॲक्चुअली मॅनेज करणं हा एक खूप मोठा टास्क आहे आपल्यामध्ये. बट येस, ऑफकोर्स मला असं वाटतं, की माझ्या दोन्हीही मुली या बाबतीत मी मी खूप लकी आहे, की माझ्या दोन्ही मुली मला खूप चांगल्या प्रकारे मला सपोर्ट करतात, कोऑपरेट करतात. इव्हन व्हेन आय यूज्ड टू टेक क्लासेस वगैरे. सो त्यावेळेला सुद्धा माझी मोठी मुलगी मला खूप चांगलं कोऑपरेट करायची. आता आर्या ही मला जेव्हा केव्हा अर्थात फूड आणि ट्रॅव्हल असल्यामुळे ह्याच्यामध्ये कसं होतं, की ॲज अ फॅमिली सुद्धा खूप चांगलं आणि आता असं झालं आहे, की माझी मोठी मुलगी सुद्धा स्वतः व्लॉग्स बनवते. अर्थात आम्ही ते अजून पब्लिश कुठेच केले नाहीयेत. बट सांगायचा मुद्दा हा आहे, की ते पण नॉर्मली बघतात सगळे व्हिडिओज आणि त्यांना पण आवडतात ते. सो त्याच्यामुळे असं होतं, की मजा येते हे सगळं करताना. अर्थातच आवड असली की सवड ही मिळते. त्याच्यामुळे छान वाटतंय. मदरहूड आणि जे कंटेंट क्रिएशनला आपण जे म्हणतोय, तर त्या सगळ्या गोष्टी छान मी मॅनेज करू शकते अजून तरी. पुढे लेट्स सी की कसं-कसं होतंय. सो फर्स्ट क्वेशन माझा खूप जण विचारत होते, की खूप जण विचारत होते, की निश कसं निवडतेस? वगैरे, वगैरे. सो तो एक प्रश्न होता. दुसरा प्रश्न मदरहूड आणि कंटेंट क्रिएशन. ऑफ कोर्स माय हसबंड अल्सो सपोर्ट्स इन ईच एंड एव्हरीथिंग. सो ते ते पण खूप चांगल्या प्रकारे मला असं वाटतं, की एक माझ्यासाठी चांगली गोष्ट आहे, की तो पण खूप चांगला सपोर्ट करतो. सो मॅनेज करणं थोड्या-थोड्या सोपं होतं गोष्टी. अदरवाईज इट्स व्हेरी डिफिकल्ट. त्याच्यानंतर एक अजून एक कॉमन क्वेशन आहे, की "तू YouTube सुरू का केलंस?" अं, मला आवड होती पहिल्यापासून. मला असं वाटत होतं, की भरपूर लोकं करतायत, तर व्हाय नॉट मी? अ, ते पण आहे, बट त्याच्यापेक्षा मला असं वाटतं, की मला ना ऑल्वेज असं कॅमेरासमोर राहणे आणि या सगळ्या गोष्टी करणे अशी आवड होती. आणि मग त्याच्यानंतर असं वाटलं, की मी स्वतः खूप बघायचे छान-छान विषयांवरचे व्हिडिओ. सो मला असं वाटलं, की आपण पण जर काही चांगलं लोकांपर्यंत शेअर करू शकलो, लोकांपर्यंत पोहोचवू शकलो, तर खूप चांगलं होईल. बट ह्याच्या आधी की कसं करायचं या सगळ्या गोष्टी माहिती नव्हत्या. सो ऑलमोस्ट त्याच्यामध्ये माझे 2 वर्ष गेली, की सगळे त्यांनी चूज करायला. मग मी ते सगळं लिहून काढलं, की मला काय-काय आवडतं वगैरे, वगैरे. सो इट वॉज अ प्रोसेस, की ते सगळं सुरू करणे आणि मग ते इव्हॉल्व होत गेलं. सो का सुरू केलं म्हणजे ही आवडच होती. मला छान वाटत होतं हे सगळं करताना. सो दॅट वॉज द थिंग, की आवडलं मला. छान वाटतं आणि आत्ताही ते मी खूप एन्जॉय करते. ही जी सगळी प्रोसेस आहे, की आणि अर्थातच तुम्हाला ह्याची आवड असल्याशिवाय तुम्ही अजिबात ही गोष्ट कंटिन्यू करू शकत नाही. बिकॉज इट्स व्हेरी एक्झॉस्टिंग. तोच पुढचा क्वेशन मला एका जणाने विचारला होता. मला इथे ते स्क्रीनशॉट नाही टाकता येत आहे. बट मला एकाने विचारलं होतं, की "हे सगळे एक्झॉस्ट होत नाही का?" येस, ऑफ कोर्स होतं. खूप एक्झॉस्ट होतं या सगळ्या प्रोसेसमध्ये. शूट करणे, एडिट करणे आणि मग जेव्हा तुमच्यासमोर ॲक्चुअली तो व्हिडिओ येतो, त्यावेळेला इट्स व्हेरी डिफरंट. तो खूप वेगळ्या प्रकारे तुमच्यासमोर येत असतो. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं, की ही जे पूर्ण प्रोसेस आहे, ती ॲक्चुअली एक्झॉस्टिंगच आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जर खूप आणि पहिले काही दिवस तर तुम्हाला काही त्याचं पैसे न मिळता, पैसे मिळत नसताना ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. सो मला असं वाटतं, की दॅट इज इम्पोर्टंट, की तुम्हाला आवड असेल तरच तुम्ही ही गोष्ट करू शकता. अदरवाईज यू कांट डू धिस. ही तर दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे. त्याच्यानंतर अजून एकाने विचारलं होतं, की तुमच्या घरात हे सगळं आवडतं का? हे सगळं म्हणजे आय डिडंट अंडरस्टँड द क्वेशन. ऑफकोर्स असं आजपर्यंत तर मला कोणी बोललं नाही, की "तू जे काही करतेस ते आवडत नाहीये आम्हाला."
वगैरे, वगैरे. आणि अर्थातच मी काही वाईट नाही करत आहे. त्याच्यामुळे बाकी तर आता सगळ्यांनी आय गेस आय कान्ट कमेंट ऑन एनीवन. बट Instagramवरती तर खूप घाण-घाण गोष्टी चालतात. त्यापेक्षा तर मला असं वाटतं, की फूड आणि ट्रॅव्हल तर खूप छान गोष्टी आहेत. अ, हाऊ टू चूज लँग्वेज? ओके, हा तर प्रश्न अजून पण मला वाटते. बाय द वे तुम्ही मला सांगा, की स्टेटस वाइब, बिग फॅन मॅम. ओके, थँक यू सो मच. तर जर तुम्ही बिग फॅन असाल तर प्लीज डू शेअर विथ एव्हरीवन. ओके, या थँक यू सो मच. थँक यू. सो व्हॉट आय वॉज टॉकिंग अबाउट इज लँग्वेज. तर मला अजून पण असं वाटतंय की मराठीतून हिंदीमध्ये स्विच करावं का? अम, जे आपलं चॅनल लँग्वेज आहे ते चेंज करावं का असं मला अजून पण वाटतंय. बट आय एम नॉट शुअर की अ, हिंदीत ट्रान्सफर करावा का? बिकॉज आत्ता जो काही माझा ट्राइब आहे तो मराठी आहे आणि मराठीमध्ये जे कम्फर्ट लेव्हल आहे लँग्वेजची जी तुमच्यापर्यंत सगळ्या ऑडियन्सपर्यंत छान पोहोचता येतं, तर मला असं वाटतं ती वेगळीच वाटतीये. सो आणि मग प्लस मराठीत एवढी कॉम्पिटिशन सध्या नाहीये. पुढे अजून माहिती नाही मला काय-काय होईल ते. तर मला असं वाटतं की मराठीमध्ये कंटेंट लेव्हल जी आहे ती अजून खूप वाढायला हवी आहे. जसं की हिंदी आणि इंग्लिशच्या कंपॅरेटिव्हली जे काही मी मी ज्यांना फॉलो करते त्यांच्या कंपॅरेटिव्हली मला असं वाटतं की अजून खूप आपण कंटेंट करू शकतो मराठीमध्ये चांगला. बट YouTubeनं पण त्याला सपोर्ट करायला पाहिजे. YouTube फक्त जे रिजनल लँग्वेजमध्ये करतात त्यांनाच सपोर्ट करतं. फॉर एक्झाम्पल जे काही YouTubeचे इव्हेंट्स वगैरे होतात त्याला फक्त हिंदी युट्यूबर्सना बोलवलं जातं. सो मला असं वाटतं की यार मराठी लोकांना पण तर चान्स मिळाला पाहिजे. सो बघूयात आपण काही चेंज करू शकतो का ह्याच्यामध्ये. सो अगेन द सेम थिंग मला अजून एक प्रश्न विचारलाय, की मॉनिटाईज झाल्यानंतर पैसे किती मिळाले? नाही डिस्क्लोज करू शकत ते. झालंय की नाही किंवा किती पैसे मिळतात. तर हे डिस्क्लोज नाही करू शकत ऑन सोशल मीडिया. पण चांगले मिळतात. जे मिळतात ते चांगले मिळतात. तर तुम्ही हे कुठेही Googleला किंवा ChatGPTला कुठेही विचारलात तर तुम्हाला इझिली जे आहे ते ते लोकं तुम्हाला सगळी तिची कॉस्टिंग्स वगैरे असतं ते तुम्हाला कळेल. उगाचच सगळे यूट्यूबर्स जे आहेत ते रिच नाही झालेले आहेत. ऑफकोर्स YouTube हे चांगलं पैसे देतं तुम्हाला. परवाच एक कुठलातरी मीम होता त्याच्यामध्ये एकानं शेअर केलेलं की यूट्यूबरची गाडी त्याच्यानंतर मी असं नाही म्हणत आहे की बाकी लोकांचं स्टेटस कमी आहे किंवा काय. बट आजकाल असं झालेलं आहे की जो सोशल मीडियावरती इन्फ्लुएन्सर्स आहेत किंवा क्रिएटर्स मी म्हणेन. इन्फ्लुएन्स तर ऑडियन्स बनवतं क्रिएटर्स ना. मी तर क्रिएटरच म्हणते. मी स्वतःला पण क्रिएटरच म्हणते. सो या ती जी गोष्ट आहे सो मला असं वाटतं की सगळ्यांनी जर चांगल्या-चांगल्या क्रिएटर्सना सपोर्ट केलं इन्स्टेड ऑफ फक्त काहीतरी एक ठराविक क्रिएटर्सना सपोर्ट करण्यापेक्षा, तर मला असं वाटतं की अजून छान क्रिएटर्स पुढे जातील. सो या. सो दॅट वॉज वन क्वेश्चन. तो एक क्वेश्चन होता की किती पैसे मिळतात वगैरे, वगैरे. आय कान्ट डिस्क्लोज दॅट. आय एम सॉरी अबाउट इट. तुम्ही फूड आणि ट्रॅव्हल हे निश कसं निवडलं? कारण ते चालतं. जेव्हा मी भरपूर अभ्यास केला त्यावेळेला मला असं लक्षात आलं, की फूड आणि ट्रॅव्हल रिलेटेड जे व्हिडिओज असतात ते सगळ्यांना बघायला आवडतात. बाय द वे माझं अजून एक चॅनल आहे. ज्याचं नाव होतं अपूर्वाई किंवा आता मी त्याचं नाव बदललंय समथिंग अपूर्वा व्लॉग्स वगैरे ठेवलंय. ह्याच्या आधी ते एक चॅनल होतं. हे दुसरं चॅनल आहे ॲक्चुअली फिट फूडी जे की छान ग्रो झालं. मग त्या चॅनलवरती सगळे स्त्रियांच्या रिलेटेड वगैरे असे व्हिडिओज असायचे. बट समहाऊ मग असं व्हायचं की फक्त स्त्रियाच ते व्हिडिओ बघायच्या. मग मला असं लक्षात आलं की मग सगळेच जण जे व्हिडिओ बघू शकतील अबालवृद्ध असे कुठले निश आहेत, तर त्याच्यामध्ये फूड आणि ट्रॅव्हल हे सगळ्यात वरती येतं. आणि ऑफकोर्स आम्हाला मला आणि माझ्या नवऱ्याला दोघांनाही आम्हाला फिरायची भरपूर आवड आहे. माझी मुलगी अगदी लहान असतानापासून आम्ही खूप फिरायचो. त्यावेळेला अर्थातच व्लॉग्स वगैरे आम्ही करत नव्हतो. बट येस मी ब्लॉग लिहायचे त्यावेळेला. आम्ही राजस्थानला गेलो त्याच्याबद्दलचे खूप सारे ब्लॉग्स मी लिहिलेले आहेत. बदामी, हम्पी वगैरे, वगैरे ह्याच्याबद्दलचे जे आहेत ते ब्लॉग्स मी लिहिलेले आहेत. मग नंतर असं लक्षात आलं, की अरे YouTube इज लाइक त्यावेळेला मधुराज रेसिपी वगैरे नवीन-नवीन येत होतं. 2017-18 साली एकदम ग्रो होत होते ते लोकं. मग स्टिल त्याच्यानंतर पण कोरोनाचा टाईम पिरियड गेला. त्यावेळेला पण मी नाही सुरू केलं.
त्यावेळेला तर मी सुरू केलं असतं तर माय गॉड आय वॉज लाइक आतापर्यंत 1 मिलियन वगैरे झाले असते माझे. एनिवेज असू दे. तर आता सगळं तुमच्या हातात आहे, तर तुम्ही करू शकता सगळेजण मिळून माझं चॅनल वगैरे शेअर करून जर तुम्हाला व्हिडिओज आवडत असतील तर. तर दॅट इज द थिंग. त्यामुळे फूड आणि ट्रॅव्हल हे जी निश आहे ते सगळ्यांना आवडते, की लहान मुलांनाही बघायला आवडतं, की काय खायचंय, काय प्यायचंय. तरुणांना आवडतंच आणि अर्थात जे आपले थोडेसे एजेड लोकं असतात त्यांनाही आवडतं. सो ते निश छानपैकी चाललं आणि येस म्हणून ते फूड आणि ट्रॅव्हल आपण कंटिन्यू केलं. म्हणूनच मला माझा जे YouTubeबद्दलचे काही लेसन्स आहेत ते जर तुमच्याबरोबर शेअर करायचे असतील, तर मी असं लाईव्ह येऊनच शेअर करेन तुमच्याबरोबर. सो दॅट इज द थिंग. अजून एक क्वेशन होता, जे लोकं मला Instagramवरती फॉलो करतात, द अपूर्वा ऑफिशियलवरती, त्या लोकांना माहिती आहे, की अ, मी उर्मिला निंबाळकरचा YouTube क्लास केलेला होता. तर त्यांनी मला त्यातल्या एकाने मला प्रश्न विचारलेला, की अ, त्या क्लासचा काही उपयोग झाला का? अर्थातच झाला. पण जर तुमचं आधीपासून जर चॅनल असेल, तर त्याचा उपयोग जास्त होतो. तर उपयोग त्याचा जास्त होतो आणि मला असं वाटतं, की चांगला होता तो कोर्स. त्याची अराउंड 11,000 11,999 अशी फीज होती. 2 दिवसांचा कोर्स होता तो. कोर्स हा ₹12,000 ला नक्कीच वर्थ आहे. तुम्ही तो नक्की जॉइन करू शकता. पण अर्थातच त्याचा उपयोग तेव्हाच होतो जर तुमचं चॅनल असेल तर. तिथं तुम्हाला ह्या प्रश्नांचं उत्तर नाही दिलं जाणार आहे, की अ, निश कुठलं निवडावं वगैरे, वगैरे ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तिथे नाहीत मिळत. सो ते तुम्ही आधीच डिसाईड करून तिथे जावा. तिथे ग्रो कसं करायचंय याच्यासाठी तुम्ही नक्की जाऊ शकता. बाय द वे अजून मी 2-3 कोर्स केलेले. एक सलोनी श्रीवास्तव म्हणून आहे. शी इज अल्सो एन इन्फ्लुएन्सर. तिचा पण एक कोर्स केला होता मी. ती पण खूप चांगली तिचा पण कोर्स खूप चांगला होता. सो त्याच्यातून पण मी भरपूर शिकले. सो या अशा प्रकारचे वेगवेगळे कोर्स मधून पण मी शिकले. माझं नॉलेज पण मी घेतलं आणि अजून पण मी शिकतच आहे. अर्थात ही एक लाँग टर्म प्रोसेस राहणार आहे, की YouTube आणि या सगळ्या गोष्टी. कारण ह्याच्यात खूप मजा येते. ट्रस्ट मी ह्याच्यात खूप मजा येते. तर मेन विषय हाच होता, की तुमच्याबद्दल तुमच्याबरोबर हा YouTube जर्नी शेअर करणे. सो या आणि मला 2-3 महत्त्वाच्या अनाउन्समेंट्स तुमच्याबरोबर शेअर करायच्या होत्या. त्याच्यातलीच एक म्हणजे आहे अ, ती म्हणजे आपण 2-3 नवीन सीरीज घेऊन येतोय. त्यातलाच पहिला आहे, की संडे ब्लूप्रिंट्स म्हणजे ट्रॅव्हल ब्लूप्रिंट्स जे आहेत, त्या मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. जसं की फॉर एक्झाम्पल आपला रविवारीचा एक पहिला एपिसोड येतोय त्याचं नाव आहे हम्पी हॉस्पेटचा ब्लूप्रिंट. थोडक्यात त्याच्यामध्ये असणारे ट्रॅव्हल गाईड्स, की तुम्ही 3 दिवसांची आयटिनरी कशी प्लॅन करा किंवा 4 दिवसांची आयटिनरी कशी प्लॅन करा. त्याच्यामध्ये सुद्धा जर तुम्ही मला कमेंट्समध्ये वेगवेगळे सजेशन्स विचारले, तर तिथे पण मी तुमच्याबरोबर अवेलेबल असेन. सो ही पहिली सीरीज असणार आहे, की ट्रॅव्हल ब्लूप्रिंट्स विथ अपूर्वा. सो इट विल कम ऑन एव्हरी संडे. एक एपिसोड आपण करतोय त्याचा. सो या पहिला एपिसोड असणार आहे हम्पी आणि हॉस्पेट विच वी हॅड डन आणि आम्हाला खूप मजा आली आणि तिथे कशाप्रकारे तुम्ही खायचं कुठे, फिरायचं कसं, गाईड कुठे घ्यायचे, गाईडचे नंबर्स, चांगले रेस्टॉरंट्स कुठे आहेत, हॉटेल्स कुठे आहेत, ते सगळ्याचं तुम्हाला रेडीमेड ट्रॅव्हल गाईड जो आहे तो मी तुम्हाला देणार आहे. सगळ्याचा अभ्यास करून, सगळ्याचा रिसर्च करून मी तुमच्याबरोबर ते शेअर करणार आहे. बजेट किती असू शकतं, ट्रान्सपोर्ट कसं वापरायचं, काय-काय ट्रान्सपोर्ट अवेलेबल आहेत, ट्रेन्स कुठल्या अवेलेबल आहेत, हे सगळ्याचा रिसर्च करून आपण ती तुमच्याबरोबर ट्रॅव्हल ब्लूप्रिंट जी आहे ती शेअर करणार आहोत. सो ते एपिसोड्स येतील दर संडेला 11 वाजता. सो आय होप तुम्हाला ते आवडतील. अजून एक सीरीज मी घेऊन येते आहे ती म्हणजे टेम्पल ट्रेल्स. ती येणार आहे दर मंगळवारी अर्थातच. त्याच्यामध्ये शॉर्ट व्हिडिओज असणार आहेत. आपल्याला माहिती आहे, की भारत हा खूप छान समृद्ध असा मंदिरांनी समृद्ध असा हा देश आहे. तर यातली जर मंदिरांचा पण अभ्यास करायला गेलं तर खूप प्रचंड मंदिरं आहेत आणि खूप जुनी मंदिरं आहेत, काही स्वयंभू मंदिरं आहेत. तर त्याचीच एक छानशी सीरीज जी आहे, की टेम्पल ट्रेल्स नावाची, टेम्पल ट्रेल्स विथ अपूर्वा. दर मंगळवारी मी घेऊन येणार आहे. ती शॉर्ट व्हिडिओज असणार आहेत आणि महिन्यातून एकदा आपण त्याचा लाँग व्हिडिओ करणार आहोत. सो अशा पद्धतीने ती दुसरी सीरीज आपण आणतोय आणि तिसरी सीरीज तर सुरूच आहे फूड व्लॉग्सची. त्याच्यात आता थाळीज ऑफ कोल्हापूर नंतर अर्थातच 24 अवर्स चॅलेंज येतील, कॅफेज ऑफ कोल्हापूर येतील, वेगवेगळ्या प्रकारचे असेच येतील. सो या ट्रॅव्हल रिलेटेड सगळे व्हिडिओज जे आहेत ते संडेला येणार आहेत आणि फूडचे जे व्हिडिओज आहेत ते एव्हरी फ्रायडे आपलं जसं सुरू आहे तसं येणार आहे. अर्थातच आज काहीही व्हिडिओ मी अपलोड करणार नव्हते कारण की मी आज लाईव्ह येणार होते. सगळे व्हिडिओज आपले रेडी आहेत. मी लाईव्ह येणार होते म्हणून मी आज व्हिडिओ अपलोड नाही केलेला.
बट मला छान वाटलं तुमच्या सगळ्यांशी गप्पा मारून. आणि हां, अर्थातच तुम्ही या व्हिडिओ नंतर बघालच. भरपूर सारे सबस्क्रायबर्स नंतर व्हिडिओ बघतात लाईव्हचे. तर त्याही वेळेला तुम्ही जे छान-छान कमेंट्स करता तेही वाचायला मला मजा येते. अजून जर तुम्हाला काही शंका असेल, तर तुम्ही मला विचारू शकता. अजून काही सजेशन्स असतील, की कुठल्याही रेस्टॉरंट्सच्या किंवा अ, वेगवेगळ्या प्रकारच्या, तर हे तुम्ही माझ्याबरोबर शेअर करू शकता. सो या दॅट्स ऑल फॉर टुडे. आणि मी इथेच एंड करते हे जे स्ट्रीमिंग आहे ते. चला मंडळी, थँक यू सो मच फॉर वॉचिंग. पुढच्या स्ट्रीमिंगमध्ये भेटूयात परत एकदा. थँक यू.